स्वागत। मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता पेंचच्या जंगल परिसरामध्ये पोर्टेबल व्हर्च्युअल वॉल अर्थात आभासी भिंत ही नवी यंत्रणा लावण्यात आलेली आहे। ही व्हर्च्युअल वॉल नेमकी कशी आहे पाहूयात। पेंचचा हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना जंगल सफारीचा अनुभव या ठिकाणी घेता येतो। पर्यटकांसाठी वन्यजीवन पाहण्याची पर्वणी असली तरी इथल्या स्थानिकांच्या समस्या या वेगळ्या आहेत। बफर झोन मधले स्थानिक आणि वन्यजीवांमधला संघर्ष अटळ होऊन जातो। मात्र हीच समस्या आता दूर होणार आहे ती AI आधारित आभासी भिंतीमुळे। पेंचच्या जंगल परिसरात असलेली ही पोर्टेबल व्हर्च्युअल वॉल म्हणजेच आभासी भिंत ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच AI वर आधारित कॅमेरा आणि सेन्सरच्या आधारावर चालते। पोर्टेबल व्हर्च्युअल वॉलचा हा देशातील पहिलाच प्रयत्न आहे। पेंच अभयारण्यातील पोर्टेबल व्हर्च्युअल वॉल नेमकी कशी आहे पाहूयात। मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पेंचमध्ये पोर्टेबल व्हर्च्युअल वॉल असेल। व्हर्च्युअल वॉल स्मार्ट AI कॅमेऱ्यांची साखळी असेल। जंगल आणि गावांच्या सीमा एकमेकांशी याद्वारे जोडल्या जातील। कॅमेऱ्यामधून प्राण्यांचे फोटो लगेच मिळू शकतात। जंगलाच्या बफर झोनमधील मानवाची सुरक्षितता निश्चित होण्यास मदत होईल। वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांचा मागोवा घेतला जाईल। व्हर्च्युअल वॉल क्रॉस करणाऱ्या प्राण्यांची माहिती लगेच वन अधिकाऱ्यांना मिळेल। गावात प्राणी शिरला याची माहिती तात्काळ स्पीकरच्या माध्यमातून मिळेल। जंगलात आलेल्या शिकाऱ्यांचीही माहिती उपलब्ध होईल। ही व्हर्च्युअल वॉल ओलांडून वन्य प्राणी गावाजवळ पोहोचताच तात्काळ स्पीकरवरूनही अनाउन्समेंट होणार आहे। हे कॅमेरे एकाच जागी स्थिर राहणार नाहीत तर हलवता येण्याजोगे आहेत। म्हणजे ज्या भागात मानव आणि प्राण्यांमधल्या संघर्षाच्या घटना जास्त आहेत त्या ठिकाणी त्यांचा वापर करता येईल। आपण बघू शकतो ही खरं तर ही व्हर्च्युअल वॉल सोलारवर ही संपूर्ण AI सिस्टीम चालेल। याचा एक डाटा अनालिसिस होईल। सगळे जे वन्य प्राणी आहेत त्याचं पूर्ण सेग्रिगेशन सुद्धा होईल आणि वेळेवर म्हणजे ज्या वेळेस तो वन्य प्राणी तिथून जाईल त्यांची रिअल टाइम फोटो सुद्धा सर्व यंत्रणेला तात्काळतेने मिळेल, जेणेकरून संपूर्ण यंत्रणा सुद्धा सावध होईल आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक सुद्धा सावध राहतील। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, पेंच, नागपूर।